त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या, हे तर मान्य आहे का? त्याचा आपल्या रेकॉर्डच आहे. एक बी कमी नाही त्याच्यात. नाही, मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं, आंदोलन सुरू झाले 2 महिने, आज त्याला 2 वर्ष झाले आंदोलन. त्यावेळेस या सगळी माझी मागणी होती तर त्यांनी सांगितलं मराठा आम्ही करून देत, याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. कुठला आम्हाला आधार पाहिजे तुम्हाला. आता 58 लाख नुकसान आधार आहे. मराठा आणि कुणबी येते, या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख मध्ये काय अहवाल आहे शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण, आधारच पाहिजे ना. मी पुढे चर्चा करत म्हणतो, मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004 ला झाला होता तत्सम म्हणून, तसा जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून, तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख मध्ये आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्यांना घ्यायचे घेणार. मराठा कुणबी येते जर काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही. आणि मला तुम्हाला 2 तरी घ्यायचं पाहिजे आत्ता. डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हटूच शकत नाही. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला त्याच्यात वेळ लागत असेल, मराठी मोठ्या मनाने वेळ देऊ, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. तो मेलं तर तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट दोन्हीची. हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नियम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. नाही, काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढा नोंदीचा आधार आहे. हे तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. त्याचे नियम होत नाही, त्या कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत, नोंदी असेल लागते म्हणलं मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने, पण नाही अंमलबजावणी केली. तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही नाही, त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमध्ये समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 केले, 23 पुरावे आपण ऍड केले, 58 लाख आपल्याला मिळाले. हो, त्याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, कसं लागू करायचे, याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गाव न्याय लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेले कुठं कुणबी. समजा आता गॅझेटियर मध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहित असेल तुम्हाला, संभाजीनगर मध्ये त्या काळी किती होते गॅझेटियर मध्ये? आहेत फिगर्स आपल्याला तरी अंदाजे एखादा अंदाजे असं सांगता मला येणार वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000. 31 मध्ये म्हणजे हा, तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळे मराठी. हे 1,23,000 समजा बीड मध्ये त्या काळी, ते कुणबी गेले कुठं? आता 1,23,000चे 5-5 पोरं भरा, 5 लाख तर मराठी बीड मध्ये असते कुणबी. ते गेले कुठे हे म्हणून जालना 97,000 मराठी कुणबी त्यावेळेस. 97,000 5-5 एका पोरं झालं असं त्याच्या 12-12 13-13 होते ते एका एका. आता 2-2 होते पण तेव्हा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 पट. ते कुणबी कुठे गेले म्हणून गॅजेट आहे आमचं जवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका, मोकळ्या. हो, पण ते अंमलबजावणी